नमस्कार मित्रांनो, तो आज आम्ही जातोय ब्लॅक फ्रायडेची शॉपिंग करायला आणि ही मागे रेडी होतीये. आणि अजून एक इम्पॉर्टंट थिंग, नॉर्थ अमेरिकाज लार्जेस्ट इंडियन बुफे खायला, ज्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आम्ही गेलोय तिकडे लास्ट टाइम पण आता आम्ही सेकंड टाइम जातोय. तर ही ते रेडी होती आता. तर मी असं विचार केलाय की आपण करूया एक हे चॅलेंज. काय करायचं? चॅलेंज हे आहे की आपण खेळूया स्टोन पेपर सीझर, आणि जो जिंकेल त्याला, म्हणजे जो हारेल त्याला, जो जिंकेल नाही समजत आहे, नाही जमत आहे. काय बोलते मी, जो हारेल तो दुसऱ्याला काहीतरी घेऊन देईल त्याच्या मर्जीचा. नो बॅरियर ऑन प्राइस आणि नो क्वेश्चन्स आस्क्ड. म्हणजे काय पण असू शकतं, म्हणजे ज्याला जे आवडतं. जर मी जिंकली तर तू तुझ्या मनाचं काय पण मला घेऊन देशील. तू मला सांगायचं तुला काय पाहिजे, मी घेऊन देईल. ते तर हार किंवा जिंकते तुला मला घेऊन द्यायचंच आहे. हे चॅलेंज मी ह्यासाठी ठेवलंय की मला ऑपॉर्च्युनिटी भेटेल, गोष्टी भेटायच्या जे मला भेटत नाही. आज भेटेल. चल तर मग चॅलेंज करूया आपण इन 3, 2, 1. सो माझ्या रेडी होता हा मला इथे घेऊन आलाय स्टोन पेपर सीझर खेळायला. हे देवा, माझ्यावर थोडी कृपा. हारणारच आहेस, चल. इज्जतीत खेळायचं, चीटिंग नाही करायची. जसं लास्ट टाइम चॅलेंज मध्ये हिने चीटिंग केली. तू चीटिंग केली आहेस. बेस्ट ऑफ 3 आहे. ओके, स्टोन पेपर सीझर. सेंड आता नाही, चेंज करूया आपण. बेस्ट ऑफ 3 आहे भाई, चल. ठीक आहे, चल. तू भाई डोक्याने खेळते, कारण माणूस पहिले स्टोनच करेल. काही पण का माणूस पहिले स्टोन करेल. स्टोन पेपर सीझर. विनर. हा प्रँक होता. मी आधीच सांगितलंय त्यांना की हे प्रँक कोण करणार. काही नाही केलेलं आहे, माझ्या समोर चालू केलं. व्हिडिओ मध्ये बघ नंतर, हा प्रँक होता. हार के जीतने वाले को इस बार बाजीगर भी नहीं कह सकते. सकाळी फालतू आयडिया करून मी स्वतःच्या खिशाला फटका लावून घेतलाय. आता बघूया किती मोठा फटका लागतो. हे बघा, आम्ही याला काय बोलली, तू चॅलेंज कर किंवा नको कर, तुला द्यावंच लागेल. तर आता तुला मला 2 गोष्टी द्याव्या. 2 कशाला? कारण की तू हारला पण. चॅलेंज कशासाठी केलंय मी? सायन्स पण यार तू मला घेऊन दे ना यार. PS5 नाही, मी तुला वॉच घेऊन देणार आहे. भाई वॉच मला नकोय. छान दिस जरा. नवीन तो क्रिकेट 26 गेम पण येतोय आता. नाही, मी तुला वॉच घेऊन देणार आहे. हे असं जे नाही पाहिजे ते. ह्याला PS4 मी घेऊन दिलेला, हा खेळला नाही. म्हणजे जे पण आहे आपण घेतलेलं, पण ह्याने खेळलं नाही. PS5 पाहिजे आता. तू ते पण बघूया मला भेटतं का. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहोत. तू एवढा पॅक होऊन का बसला? आता म्हणतेय मी तुला, अगदी पॅक होऊन बसलायस. अच्छा, तर आम्ही निघालेलो आहोत आणि आता पहिले आम्ही जाणार आहे खायला, कारण की पेट पूजा पहिले. पेट पूजा फिर काम दूजा. एक्झॅक्टली. पहिले आपण कमवतो त्यासाठी, जेवण करा चांगलं. तर पहिले आपण जातोय कोणत्या, नॉर्थ अमेरिकाज. ही फक्त नॉर्थ अमेरिकाज लार्जेस्ट इंडियन बुफे. तिथे खूप काय मिळतं त्याच्यामध्ये ना. लिटरली तुम्हाला माहिती आहे काय काय भेटतं, मी सांगते. तर स्टार्टरचे डिशेस असतात, ते चांगलं नव्हतं लास्ट टाइम. ॲक्च्युली आपल्याला स्टार्टर नाही आवडलं. आपल्या इथे कसं बार्बेक्यू नेशन आणि ॲब्सोल्यूट बार्बेक्यू वगैरेचं कसं कॉन्सेप्ट आहे ना, त्यांचे स्टार्टर्स भारी असतात. तिथे उलटं, इथे मेन कोर्स जास्त चांगले होते. तर स्टार्टर्समध्ये टिक्का वगैरे नॉर्मल ते सगळं होतं. पण जर तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं. पण जर तुम्ही असं बघाल ना, तर चाट खूप छान होते. समोसा आणि आय थिंक समोसा चाट, दहीपुरी. त्याची दहीपुरी खूप छान होती. पाणीपुरी मला मुंबईच्या बाहेर कुठेच नाही आवडली अंटिल अँड अनलेस मी इथे खाल्लेलं जेव्हा. ओ माय गॉड, त्याची पाणीपुरी खूप छान होती, एकदम छान. पण तर मला दहीपुरी पण आवडायला लागली. आता दहीपुरी पण भारी लागत होती त्याची. आणि डोसा, मेदू वडा पण छान होता, त्याचं सांबार वगैरे एकदम. बिर्याणी, बटर चिकन कढाई, चायनीज आयटम पण होते त्याच्यामध्ये. त्याचं ह्याला जास्त ना असं हाक्का नूडल्स आणि ते सगळं आवडत नाही. ते ह्याला आवडलं, ते छान होतं, एकदम मस्त. आणि डिझर्ट्स मध्ये पण खूप काही होतं. हा गुलाबजामुनचा वाटे घेऊन बसलेला, ह्याला गोड खूप जास्त आवडतं. आईस्क्रीम 4 टाईपचे. 4 पण कमी बोलतो. चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला आणि अजून एक मँगो काहीतरी होतं. 4 टाईपचे आईस्क्रीम होते. गुलाबजामुन, गाजरचा हलवा आणि इंडियन स्वीट्स होते 2-3. जलेबी पण होती.
जलेबी होती आणि अजून 2-3 इंडियन फूड होते आणि शिरा वगैरे ते ठेवतात, आणि मूग मग दाल हलवा. पेस्ट्री होती, चॉकलेट पेस्ट्री. पेस्ट्रीज तर असतातच. आणि मेन म्हणजे आम्ही का जातोय ना इथे, आता बघायला गेलं तर रेस्टॉरंट्स पण खूप आहे, त्यांचा पण आला काटते मेन्यू असेलच, पण आम्ही हे खायला का जातोय, कारण की जर आपण नॉर्मल गेलो ना डिनरसाठी किंवा लंचसाठी 2-3 डिश घेतले ना तरी तेवढंच बिल होतं. तर ॲटलीस्ट, आणि मला कसं ना, मला असं थोडं सगळं काही खायला आवडतं. आम्ही जेव्हा तिकडे पण इंडियामध्ये फिरायचो ना, तेव्हा पण आम्ही काय करायचो, संध्याकाळी स्कूटी घेऊन निघायचो ना, तर आम्ही 1 प्लेट पाणीपुरी शेअर करून खायचो, मग दुसरं काहीतरी खायचो. असं आम्हाला वेगळं आवडतं खायला. तर मी बोलली की मस्त आहे ना, मग जर तेवढेच पैसे स्पेंड करतोय तर वाय नॉट आपण वेगळे आयटम्स ट्राय. आणि आम्ही खाल्ले आहेत, आम्हाला माहिती आहे की ते छान लागतं. तर आता आम्ही तुम्हाला पण दाखवू, पहिल्यांदा तुम्ही नाही बघू शकलेलं, तर आता तुम्ही पण बघा की किती मस्त आहे इथे. तर आपण भेटूया तिथून रेस्टॉरंट मधून, तर बघत राहा. भाई समोर ढग बघा, आई शपथ, किती मस्त दिसतंय. पेंटिंग ठेवली तिकडे कोणी. तेच तर, एकदम अलग ढग दिसताय आज भाई. झूम कर ना. 5 अरे शपथ, हे बघा. पोचलेलो आहे मित्रांनो, पोचलेलो आहे. बघा आता तुम्हाला आज जाऊन दाखवतो की काय काय आहे. तर मित्रांनो, ह्याचं शरीर बघता तुम्हाला समजू शकतं की पहिली जी डिश आणली आम्ही ती आहे फुल प्रोटीनची डिश. चिकन टिक्का, तंदुरी चिकन, फिश टिक्का, आचारी चिकन आहे आणि आलू प्याज पकोडा. आणि मी हे पण घेतलं व्हेज कटलेट, आणि ही मी तिरामिसू पेस्ट्री पण आणली बिकॉज वाय नॉट. मित्रांनो, राऊंड 2 मध्ये आहे पिझ्झा, मेदूवडा, पावभाजी, सांबार, दहीपुरी आणि पाणीपुरी. पाणीपुरी खा ना, एक तुझं रिॲक्शन काढूया. मस्त तोंड रिॲक्शन. कसं आहे? एवढे बस्ट ऑफ फ्लेवर आहे, इंडियन जेवणाला कोणी भेटणार. तोंड बघ किती मोठं दिसतंय. मित्रांनो बघा की काय आहे इथे. कॅलरी काउंटर डेड आहे या सेक्शन साठी. येस, गोड अतिशय. नो कॅलरी काउंटर. त्याच्यानंतर नान, भटुरा, व्हेजी बिर्याणी, जिरा राईस, चिकन बिर्याणी दाखवते तुम्हाला, मस्त एकदम चिकन बिर्याणी जबरदस्त होती. पापड, हे ते. त्याच्यानंतर बटर चिकन आहे, मटन करी, आलू गोबी, हे काय आहे, दाल तडका, कढाई पनीर, पालक पनीर, गुलाबजामची साईज कढी, ग्रेनेड एवढे गुलाबजाम, कढी, भजेवाली कढी आहे, चना, पिंडी चना, आलू चकली, पावभाजी, पिझ्झा, हे काय आहे, व्हेज फ्राईड राईस आणि नूडल्स, हे इडली पण आहे. ओहो, मला नाही आवडत पण. आणि मग हे ग्रेव्ही, ह्याच्यासोबत खायला चायनीज, उपमा, हे काय आहे, काहीतरी सांबार, मेदू वडा, समोसा, हे ते, मग पकोडा आहे, मग कटलेट आहे, हे ते, आणि मग तिथे स्टार्टर आहे जे फुल चिकन टिक्का आहे ते. मित्रांनो, चाट काउंटर बघा, एकदम जबरदस्त. काय काय भेटतंय, चाट, पापडी, दहीवल्ला, पाणीपुरी, दहीपुरी, समोसा चना, एकदम मस्त. ढोकला पण आहे आणि गुलाबजामुनचं साईज बघा इथे. बघा तुम्हाला पण खावंसं वाटतंय, माहिती आहे मला. बघा, दीपेशचं फेवरेट सेक्शन आहे हे. आईस्क्रीम बघा, 8 प्रकारचे आईस्क्रीम आहे. त्याच्यानंतर इकडे आहे केक आहे, पेस्ट्रीज, खीर आहे, तिरामिसूचं पेस्ट्री आहे, कस्टर्ड आहे, आणि तिथे फ्रूट्स आहे. ह्याला इग्नोर करा आजच्या दिवशी. मित्रांनो, नेक्स्ट राऊंडमध्ये आहे मटन, बटर चिकन, आणि मी हा गाजरचा हलवा घेतला आहे, आणि हिने घेतलं आहे नूडल्स आणि मंचुरियन, हिचं फेवरेट, आणि ग्रेव्ही, आणि मी नान मागवली, आता नान येईल. नेक्स्ट राऊंडमध्ये आहे चिकन बिर्याणी, पापड, आणि मी विविध चॉकलेट पेस्ट्री आणलेत. आणि ह्याला मेन म्हणजे हे आवडलं आहे खूपच जास्त, गाजर हलवा. हा बोलतोय की असं त्याने इंडियामध्ये पण नाही खाल्लं आहे, एवढं छान आहे. आणि मी पण खाल्लं, मला पण नाही आवडत, पण खूप छान आहे.
चल भाई, थकना नहीं है और राउंड है अपने पास बाकी. कम ऑन. सूप पण आहे, मी सूप घेतला आहे. हे एक्सप्रेशन बघून तुम्हाला कळत असेल, फूड कोमामध्ये निघालोय आम्ही. अतिशय एवढं खाल्लं आणि ह्यानी तर त्या गाजर हलव्यावरती जे धडाक मारले. गाजर हलवा इंडियन स्वीट्स वन साइड आहे भाई. एवढे सगळे स्वीट्स होते तिकडे, पेस्ट्री हे ते, म्हणजे हे ह्या लोकांचे, गोऱ्या लोकांचे. गाजर हलवा एकटा वन साइड भाई विनर होता. वन साइड आर्मी, वन मॅन आर्मी होता गाजर हलवा. एवढं छान, मी पण खाल्लं, छान होतं. गुलाब जामुन एवढा मोठा भाई साहेब, ते तर तरी होतं भाई. आता तू एवढं गच्च घालून बसला तर काय, आता एवढं खाल्लंय. आणि मग मी आईस्क्रीम सोबत एंड केलं. मी सूप पण पिलं. तुम्हाला माहितीये, मी पहिले केक घेऊन आली, मग ती आली आणि बोलते झालं तुमचं, मी प्लेट क्लिअर करू. तर दिपेश बोलतो हिला काय वाटतं आपलं झालं का खाऊन. आम्ही आणलेलं कारण की एक साथ लास्टला असं गोड खाता नाही जमत ना. तर मी बोलली मी मध्ये मध्ये खाते, नाही तर मग मी गोड खाणारच नाही. तर मग मी एक जे पण मी सेवरी आणत होती त्याच्यासोबत मी एक स्वीट डिश आणत होती की मला सगळं टेस्ट करता आलं पाहिजे. मग लास्टला ना मी हे पेस्ट्री नंतर मी सूप घेऊन आली. तर मग ती अशी बघत होती नेव्हर लेट देम नो युअर नेक्स्ट मूव. एक्झॅक्टली. आणि आम्ही तसंच केलं आणि मग लास्टला मी आईस्क्रीम सोबत ऍड केलं आणि यांनी गाजर हलवा आणि गुलाबजामुन सोबत ऍड केलं. ओव्हरऑल आम्हाला खूप जास्त मजा आली. एकदम भारी. पैसा वसूल आहे. पैसा वसूल एकदम मस्त. आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला. येस, आता आम्ही जे सकाळी तुम्ही बघितलं की मी जिंकलेली ॲज युजल. प्रत्येक चॅलेंज जे मी जिंकते आणि बिचारा हा ट्राय करतो. पण हा मी दाखवते ना तुला, मी आठवण करून देईल. तर तसंच आपण आता शॉपिंग करायला जातोय. बघ, मला काय माहिती नाही की काय घ्यायचं आहे. आम्ही बस जातोय की काहीतरी घेऊया कारण की ब्लॅक फ्रायडे आहे. तर बघू काय घेऊ शकतो. तर एक दोन गोष्टी आहे जे खूप दिवसांपासून विश लिस्टमध्ये आहे. जर त्याच्यातनं काय भेटलं तर बघू, तर मग काहीतरी घेऊ. सो बघत राहा. मित्रांनो, आम्ही इथे आउटलेट स्टोअर्समध्ये आलो आहे. हे सगळे आउटलेट स्टोअर आहेत मोठमोठ्या ब्रँड्सचे. पार्किंग शोधता नाकी न आलं, पण शेवटी पार्किंग भेटली. सो मित्रांनो, मी ॲक्च्युली हे व्हिडिओ एंड करायला आली आहे कारण की मी विचार केला की नाहीतर जर शॉपिंग आणि फूड दोन्ही एकाच ह्याच्यात टाकलं तर ते खूपच मोठा व्हिडिओ बनेल. तर मग मी विचार केला की शॉपिंगला वेगळ्या ह्याच्यातच ठेवूया आणि फूडचं असं वेगळंच व्हिडिओ ठेवूया. हालाकी आम्ही त्या दिवशी जास्त शॉपिंग नाही करू शकलो कारण की लेट झालेला आणि खूप स्टोर्स होत्या, खूप ओव्हरवेल्मिंग होतं ते. पण आम्ही त्याच्या 1-2 दिवसांनी खूप शॉपिंग केली. तर ते बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि मी तुम्हाला एक हे देते, काय बोलू शकतो आपण, एक इन्साईट देते पुढच्या व्हिडिओसाठी की दिपेशनी एक खूप मोठी वस्तू घेतली स्वतःसाठी. तर ते बघण्यासाठी तुम्ही नक्की या पुढच्या व्लॉगमध्ये बघायला की त्यांनी काय घेतलं. आणि त्यांनी खूप मोठं डिसिजन घेतलं, आय डोंट नो कसं, बट तुम्ही ते नक्की, जर तुम्हाला ते बघायचं आहे तर प्लीज 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 पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. सबस्क्राईब करा प्लीज, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा की तुम्ही कधी एवढं जेवण खाल्लं आहे का जेवढं आम्ही खाल्लं. आम्ही लिटरली फूड कोमामध्ये गेलेलो. सो पुढच्या ॲडव्हेंचरसाठी नक्की परत या आमच्या चॅनलवरती आणि भेटूया तेव्हा.